नमस्कार मित्रांनो, याड लागलं प्रेमाचं याच्या एपिसोडमध्ये आपण पाहत असतो. जय रायाच्या घरी आलेला असतो आणि बोलत असतो, मी तुम्हा सर्वांना सांगतो, मी जर इथे राहणार असेल तर माझ्याबरोबर अजून एक व्यक्ती इथे राहणार, असं ना तो सगळ्यांना अट घालत असतो. आणि त्याला वाटत असतं हे सगळे ना माझी अट मान्य करतील, नसेल तर मीही जाईन इथे असं बोलतो. तर मंजिरी बोलते, हां ठीक आहे ना, चांगली गोष्ट आहे, जाऊ शकतोस तू, आणि आत्ता लगेच गेलास तरी आमची काही हरकत नाही. तुला काय वाटतं आम्ही तुला थांबवू? काही गरज नाही रे, तू गेलास तरी चालेल, आम्ही मॅनेज करू, अशी मंजिरी बोलत असते. इकडे नानाही त्याच्याकडे लक्ष देऊन पाहत असतात. त्यांना वाटत असतं किती हा नीच आहे, कसले हे विचार त्याचे, असे ते मनामध्ये बोलत असतात. इकडे जय बोलतो, काय विसरलीस का काय तू? हे बघ, मी इथून जर गेलो तर मी 8 दिवसांनी येणार नाही रक्त देण्यासाठी आईला, मग तुमचं तुम्ही बघा काय करायचं काय नाही ते. तर इकडे राया बोलतो, जय असं करू नकोस जय, आता खरं तुझी आणि माझी दोघांची आईला गरज आहे, आपण दोघी मिळूनच आईला वाचवू शकतो, तूही तुझी अट मागं घे, असं करू नकोस तू, असं बोलत असतो. तर राया बोलतो, हे बघ जय, आतापर्यंत मी तुझं प्रत्येक गोष्ट ऐकली आहे, पण आता तू खरंच ऐकावंस, आपल्या आईसाठी हे आपल्याला करायचं आहे, तू अशा वेळी असं करू नकोस, असं राया बोलत असतो. त्याचे हात जोडून विनंती करत असतो. तर जय इकडे बोलत असतो, हे बघ, मला हे दुसरं काय तू सांगू नकोस, शेवटी माझी गरज तुम्हाला आहे, आणि मी इथं राहायचं असेल तर माझ्याबरोबर अजून एक व्यक्ती राहणार. इकडे मंजिरी रायाला समजवत असते, राया तू काळजी करू नकोस, हे बघ तो जरी गेला ना आपण आपलं बघू, असं बोलत असतात. नानाही बोलतात, हे बघ राया, जरी तो जय गेला ना आपण आपल्या पद्धतीने हे सगळं हँडल करू. आणि इकडे मंजिरी बोलते जयला, किती नीच व्यक्ती आहेस ना तू, आईच्या प्रेमाचा सौदा करतोस तू, ज्या आईने आत्तापर्यंत तुला एवढं प्रेम दिलं त्याच्या बाबतीत असं बोलतोस तू. तिकडे जय बोलतो, तू शांत बस, तू शांतपणा मला शिकवू नको, आणि या बाबतीत ना मी माझ्या आईचाही विचार करणार नाही, असं तो बोलतो. तर ते बोलते, काय कसला मूर्ख नीच माणूस आहे तो, आईच्या बाबतीत सुद्धा असं बोलतोस तू, अशी म्हणत असते. पण इकडे रायाची आई फक्त सगळ्यांच्याकडे पाहतच असते, जणू काय तिला समजतच नाही हे सगळं काय चाललं तरी काय. राया बोलतो, जय हे बोलतोयस तरी काय तुला समजतंय का, आत्ता आपल्या दोघांच्या वादामध्ये आईचं हाल नको, असं बोलत असतो. तर जय बोलतो, मला कोणी शांतपणा शिकवायचा नाही, मी जर इथं राहू वाटत असेल तर माझ्याबरोबर ती व्यक्ती राहणारच, आणि हे सगळं तुम्हाला मान्य करावंच लागेल, आणि तुझा हा शांतपणा हा तुझ्याजवळच ठेव, असं तो बोलत असतो. इकडे सगळे तुझ्याकडे लक्ष देऊन पाहत असतात. असा कसा बोलू शकतो तो, का असले कसले त्याचे विचार आहेत, असे ना त्याच्याकडे सगळे पाहत असतात. आणि रायाच्याही तर एकटक लावून पाहत असते, नक्की काय चाललं आहे, तिच्या चेहऱ्यावरती कसले भाव नसतात, ते फक्त एकटक लावून सगळीकडे पाहत असते. तर पुढे राया बोलतो, जय हे असं करू नकोस, तुला माहिती आहे तुझाच फक्त तो ब्लड ग्रुप आहे, आणि आईला बरं करायचं असेल तर तुला रगात हे द्यावंच लागेल, असं तो बोलत असतो. तर इकडे जिजी बोलतात, कसला तू नीच माणूस आहेस रे तू, आईच्या बाबतीत असं बोलतोस, ज्या आईने तुला जन्म दिला, 9 महिने पोटात वाढवलं, त्या आईची काळजी घेण्यासाठी तू असं बोलतोस तू, कसले तुझे विचार तरी आहेत रे, असला मुलगा असण्यापेक्षा नसल्याला बरा मुलगा, अशी जिजी ओरडून त्याला बोलत असतात. म्हणत असतात, ज्या आईसाठी तू काही करायला पाहिजेस त्या आईचा तू सौदा करतोस, असे ते बोलत असतात. तर जय त्यांच्याकडे रागाने पाहत असतो. त्याला असं वाटत असतं, ही म्हातारी कशी मध्ये बोलते, हिचा काय संबंध आहे इथं बोलायचा. तो बोलतो, तू शांत बस, मला कुणाचं ऐकायचं नाही, आणि तुझंही नाही, तू कोण सांगणारी मला, माझं मी ठरवतो मी काय करायचं आहे. पण त्याचंही बोलणं सगळ्यांना स्तब्ध करून टाकणारं असतं. एकटक लावून सगळे तिच्याकडे बघत असतात. तेव्हा जय बोलतो, हे बघा, तुम्हाला माझ्या अटी मान्य असतील तरच मी इथे थांबेन, आणि जर नसतील मान्य तर ठीक आहे, 8 दिवसानं ना तुमचं तुम्ही पहा काय करायचं ते. तर राया बोलतो, जय हे सगळ्या गोष्टी इथंच थांबव, तू मला ब्लॅकमेल करतोयस का, आपल्याला आत्ता आपल्या आईची गरज आहे, आपण दोघांनी मिळून काळजी घ्यायची आहे, तो असं बोलू नकोस. आणि तो आईकडे ना बघत असतो, खरंच आईला बरं करणं हे जास्त महत्त्वाचं आहे ना, आणि ती सांगशील ना ती सगळी गोष्ट मला मान्य आहेत, फक्त तू ह्या अट मागं घे, असं तो बोलत असतो. इकडे रायाचं बघणं खूप वाईट वाटत असतं आपल्याला त्याच्याकडे पाहून. आणि मंजिरी बोलत असते, नीच माणसा, कसले रे तुझे हे विचार, ज्या आईने तुला जन्म दिला तिच्यासाठी तू असं बोलतोस. त्याचे बोलतो, तू शांत हो, माझं मी ठरवतो मी काय करायचं ते, आणि मी कुणाच्या बापाला भेट नाही, मी माझ्या मनाचा राजा आहे, मला जे करायचं आहे तेच मी करतो, त्यामुळे मला कोणी सांगण्याचा आणि समजवण्याचा प्रयत्न करायचा नाही, असं तो बोलत असतो. इकडे रायाची आई फक्त त्याच्याकडे पाहत असते.
असं कोण आहे, असं का बोलतोय, असं ती फक्त त्याला किसना करून हाक मारत असते. त्यानंतर जय बाहेर जात असतो. त्याला असं वाटतं पाठीमागून आपल्याला कोणतं थांबवेल, बोलेल थांब, पण कोणीही मला थांबवत नाही. यांना गरज नाही का माझी? या म्हातारीने त्याला माझ्या पायाशी येण्यापाशी थांबवलं आहे. पण एक लक्षात ठेवा, काही जरी झालं तर शेवटी तुम्हाला माझ्या पायापाशीच यायचं आहे, असं तो डोक्यात विचार घेऊन चाललेला असतो. इकडे राया त्याला हाक मारत असतो, जय थांब म्हणून. जय थांब म्हणतो, पण तो काय ऐकत नाही. तर इकडे जिजी त्याला बोलतात, राया तू काळजी करू नको बाळा, हे बघ आपण मिळू ना, सगळी काळजी घेऊ. आणि हे त्याचा हेतू आहे ना, हा त्याचा स्वार्थ आहे. त्या स्वार्थाची गरज नाही आपल्याला. आत्ता तुझ्या आईला प्रेमाची गरज आहे. तर राया बोलतो, सगळं खरं आहे ग जिजी, पण जो आईला रगात द्यायचा आहे ते कुठून देणार आपण? हे फक्त जयकडंच आहे ना. तर ती समजावते, हे बघ राया तू त्याची काळजी करू नकोस, आपण ना प्रेमानं सगळ्या गोष्टी करू. तर मंजिरी बोलते, राया जिजी बरोबर बोलतात. तर तो बोलतो, रडतो, हे बघ जिजी 8 दिवसाला आईला जे रक्त द्यायला लागणार आहे तो फक्त जयच देऊ शकतो. मग मी कसं माझ्या आईला वाचवू? तू सांग मला, कसं आईला माझ्या आजारातून या बाहेर काढू? ह्या विठ्ठलरायानं का माझी परीक्षा पाहिली आहे, असं तो बोलत असतो. तरी बोलते, हे बघ राया तुझ्या आईकडे ना तुझ्या जायासारखा मुलगा आहे, जो विठ्ठलाचा भक्त आहे, आणि विठ्ठल यातून आपल्याला नक्कीच मार्ग दाखवेल. मंजिरी विचार करत असते, आता ना आपल्याला यातून काहीतरी मार्ग काढलाच हवा, आणि रायाला जयच्या पुढे नाक घासणं आपल्याला थांबवलंच पाहिजे. मग ती बोलते, हे बघ एक काम करतो, आपण काय करू, तू पूर्ण पंढरपुरात जा, रक्तपेटीमध्ये जा आणि पहा हा ब्लड ग्रुप कुणाचा आहे, आणि आपल्याला नक्कीच तो सापडेल. जिजी बोलत असतात, हो राया मंजिरी सांगते ना तसंच कर, नक्की सापडेल तुला. आणि इकडे नानाही बोलत असतात, बरोबर आहे मंजिरी म्हणते तसंच करूया आपण, तू एक काम कर, तू फक्त जा, आम्ही आहोत तुझ्याबरोबर. जिजी बोलतात, हे बघ मी ना आईची काळजी घेते, तू त्याची काळजी करू नको, तुम्ही दोघे जा, तू ना दवाखान्यामध्ये जा, कुणाचं ब्लड ग्रुप सापडते का तो बघ. तर राया बोलतो, ठीक आहे तुम्ही म्हणताय तसेच करू, मी ना जातो आणि शोधतो की आईचा ब्लड ग्रुप कुणाशी मॅच होतो आहे ते. तर मंजिरी बोलते, हां तू तेवढं काम कर, आणि मी ना विठ्ठलाच्या मंदिरामध्ये जाते आणि विठुरायाला प्रार्थना करते की यामध्ये आपल्याला यश यावं, असे बोलून ना मंजिरी त्याला समजवत असते. मंजिरी बोलते, हे बघ आपल्याला काही जरी केलं तर जयला सारखं हे करायचं नाही, कारण की तो काही जरी गेला तर सारखं आपल्याला अटी घालत जाणार आहे. तर राया बोलतो, हो तो म्हणते तीच बरोबर आहे, आता ना आपण दोघे इथून निघूया, असे बोलतात. आणि तो जाताना जिजीला म्हणतो, जिजी तुम्ही फक्त ना आईची चांगली काळजी घ्या, आम्ही दोघे ना जाऊन येतो, असं बोलून ते दोघे घरातून बाहेर पडतात. इकडे मंजिरी विठ्ठलाच्या मंदिरामध्ये जाते. तिथे भजन चाललं असतं, लोक भजनासाठी बसलेले असतात. ती पहिल्या पायरीला नमस्कार करते, आतमध्ये जाते. तिथं विठ्ठलाच्या मंदिरामध्ये खूप प्रसन्न वातावरण असतं, आणि त्या वातावरणामध्ये तिला खूप छान वाटतं. ती देवाला नमस्कार करत बोलते, हे विठुराया आत्तापर्यंत आमच्यावरती येणाऱ्या प्रत्येक संकटावरती तू आम्हाला मार्गदर्शन केलं आहेस, काही ना काही तू चमत्कार केला आहेस, आणि आत्ता एक मुलगा त्याच्या आईच्या प्रेमासाठी, त्याच्या आईच्या आजारासाठी धडपडत आहे, तू यामध्ये त्याला यश येऊन दे, तू यामध्ये यश येऊन देशील यामध्ये मला पूर्णपणे खात्री आहे. हे माझं म्हणणं, हे माझं गाराणं विठुराया ते तेवढं तू समजून घे, असं ती बोलत असते. आणि देवाचरणी विठ्ठलाचं नाव घेत असते आणि प्रार्थना करत असते. तिला फक्त एवढंच वाटत असतं की विठ्ठलानं काहीतरी यामध्ये आम्हाला मार्ग दाखवावा, काहीतरी कुठेतरी उजेड दाखवावा, ज्यातून आम्ही यातून बाहेर पडू, असे करून ती विठ्ठलरायापुढे गाराणं गात असते आणि भजनामध्ये सामील होऊन भजनही गात असते. तिचं एवढंच म्हणणं असतं की विठ्ठल काहीतरी करून एका आईची आणि एका मुलाची ताटातूट होऊन देणार नाही, आणि रायाला त्या जयच्या पुढे नाक घासावं लागणार नाही, असा विचार करून ते विठ्ठलापुढे गाराणं गात असते आणि त्या भजनामध्ये गाणंही गात असते. त्यानंतर विठ्ठलाची मूर्ती, रुक्माईची मूर्ती एवढी अप्रतिम दिसत असते की ते डोळे बघूनच दिपून जातील अशी ती मूर्ती दाखवली आहे. आणि ती विठुरायाला म्हणत असते, हे विठुराया हे बघ रायाना इतका चांगला आहे की जो कुणाच्याही मदतीला जात असतो धावून. तू आता तर त्याच्या आईचा विषय आहे ना तू, आणि आता तू काही करून त्याच्या आईला लवकरात लवकर एक ब्लड ग्रुपवाला, तिच्या मॅच होणार ब्लड ग्रुपवाला हा सापडावा. इकडे राया दारोदारी रस्तोरस्ती माणसांना भेटत असतो आणि बोलत असतो, तुमचं रक्तकट कुठला आहे, तुमचा रक्तकट कुठला आहे, असा बोलत असतो. आणि इकडे मंजिरी गाराणं गात असते. त्याचबरोबर जेव्हा राया प्रत्येक व्यक्तीला विचारतो, माझ्या आईला ब्लड लागणार आहे, तुमचं ब्लड ग्रुप कुठला आहे, कोणता आहे, असा प्रत्येक येणाऱ्या व्यक्तीला तो विचारत असतो. मार्केटमध्ये असा खुळ्यासारखा धावत असतो, आणि मंजिरीही तेच विचार करत असते की नक्कीच माझं गाराणं देव ऐकणार आहे आणि तो ब्लड ग्रुपवाला माणूस भेटणारच आहे. आणि मार्केटमध्ये तो फिरत असताना विचार करत असतो, कोणतरी मला सापडेल का नाही, एकतर व्यक्ती आहे का नाही पंढरपुरामध्ये जो माझ्या आईच्या रक्तगटाला मॅच होणारा असेल.
आणि असं शोधत शोधत तो पूर्ण मार्केटमध्ये फिरत असतो. त्याला कसलंच भान नसतं की आपण उन्हामध्ये चाललो आहे, काय कसं चाललो आहे, आपल्याला किती त्रास होत आहे. त्याला फक्त एवढंच डोक्यात असतं की काही करून मला तो आज व्यक्ती सापडायचा आहे, कारण की जयने आपल्याला नकार दिला आहे हे त्याच्या डोक्यामध्ये असतं. आणि जर आपल्या आईला वाचवायचं असेल, आपल्या आईला या आजारातून बाहेर काढायचं असेल, तर आपल्याला काही करून हे काम केलंच पाहिजे, असं त्याच्या डोक्यामध्ये चाललं असतं. मंजिरी मात्र डोळे मिटून देवाची प्रार्थना करत असते आणि तिला पूर्णपणे विश्वास असतो की विठुराया यातून काहीतरी मार्ग काढणारच. आणि ती फक्त विठ्ठल विठ्ठल असे जे घोष करत असते आणि भजनामध्ये सामील झालेले असते. तेव्हा अचानक चमत्कार व्हावा आणि ही करणीच आहे देवाची, हे लक्षात ठेवा. काही जरी केलं तर देव आहे आणि देव प्रत्येकाच्या मदतीला हाकेला धावून येत असतो. तो कोणत्या ना कोणत्या रूपाने प्रत्येकालाही मदत करत असतो. आपण फक्त आपले कर्म चांगले ठेवावे, त्यानंतर देव आपल्याला प्रत्येक गोष्ट प्राप्त करून देत असतो. फक्त तो देव आपली प्रतीक्षा बघत असतो आणि परीक्षाही पाहत असतो. त्यानंतर राया देवाला नमस्कार करून बोलत असतो, हे विठ्ठलराया, का माझी ही परीक्षा लावली आहेस? काहीतरी मला मार्ग दाखव. तेवढ्यातच तो एका गाडीपाशी आलेला असतो आणि तिथे एक व्यक्तीला बोलतो, तुमचं ब्लड ग्रुप कुठला आहे? आणि तो बोलतो बॉम्बे ब्लड ग्रुप. असे बोलल्यानंतर त्याला एवढा आनंद होतो की अक्षरशः ना तो त्या व्यक्तीला मिठी मारतो आणि त्याच्या पाया पडतो. माझ्या आईला ना तुमच्या रक्ताची गरज आहे, तुम्ही मदत कराल का? माझी आई आजारी आहे, असं तो बोलत असतो आणि त्याच्या पाया पडत असतो. तिकडे तो व्यक्ती हो हो काही अडचण नाही, मी नक्कीच देईन असं बोलतो आणि त्याला खूप आनंद होतो. तो मग इकडे मंजिरीला कॉल करतो आणि तो खूप उत्सुक असतो की मंजिरीला पण हे कधी सांगत आहे. आणि तो फोन लावतो, हॅलो मिस फायर, तुला गुड न्यूज देतो. अरे व्यक्ती सापडला, तो माणूस सापडला, आईला रक्त देण्यासाठी तो होय म्हणला आहे. हे ऐकल्यानंतर मंजिरीला खूप आनंद होतो. ती बोलते, अरे वा खरंच का? मग तू कुठे आहेस? काय करतोयस तू? त्याला घेऊन ये पटकन, असं ती बोलत असते. तर तो बोलतो, हो मिस फायर, तू कुठं आहेस? तू पण ये पटकन हॉस्पिटलमध्ये, आपण ना आईला घेऊन जाऊ आणि त्या व्यक्तीलाही घेऊन जाऊ, असं तो बोलत असतो. इकडे मंजिरीला हे ऐकून खूप आनंद झालेला असतो, कारण की विठुरायाने तिचं गाणं ऐकलेलं असतं आणि ती बोलत असते, हे विठुराया, खरंच तू आहेस आणि ही तुझी करणी आहे आणि जे तू आज तो चमत्कार करून दाखवला आहेस त्याच्यासाठी मी तुझी खूप ऋणी आहे. अशी बोलून ना ती विठुरायाला हात जोडून नमस्कार करून बोलत असते आणि तिला यातून बाहेर पडण्याचा काहीतरी मार्ग भेटलेला असतो असं ती विचार करत असते. तेवढ्यात जय जेव्हा असं बोलून गेलेला असतो, त्यानंतर राया मार्केटमध्ये जात असताना जो शोधत असतो तेवढ्यातच ना तिथून दादा गेलेला दिसलेला असतो आणि विठ्ठलाची करणी सगळ्यांना आपल्याला दिसलेली आहे, कारण की आपण कोणतीही गोष्ट मनातून मागतो तेव्हा देव आपल्याला नक्कीच देतो. त्यानंतर हे दोघे हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर जयही हॉस्पिटलमध्ये आलेला असतो, कारण की त्याला समजलेलं असतं ह्या दोघांना तो माणूस सापडला आहे. तर तिकडे ती सिस्टरशी बोलत असताना सिस्टर बोलतात, राया दादा ब्लड ग्रुप घेतला आहे, आता आई लवकर बरी होईल, तू काळजी करू नको, अशी बोलत असते. आणि इकडे ह्या दोघांना खूप आनंद झालेला असतो. मंजिरी बोलत असते, राया आता तू काळजी करू नकोस, आई लवकरच बरी होणार आहे, असं तो बोलत असते. आणि सिस्टरने प्रोसेस चालू केलेली असते आणि तीही स्माईल करत असते, कारण की तिलाही रायादादाची काळजी असते. त्यानंतर तिथे जय येतो आणि राया त्याला पाहतच राहतो. जय बोलतो, तुला काय वाटलं रे? तू जिंकलास म्हणून, एक डाव जिंकलास म्हणून असं कसं तू त्या माणसाला आणलंस, असं कसं त्याचं ब्लड घेतलंस, असं तू करूच कसं शकतो, असं ना जय त्याला बोलत असतो. हे बघ तुला काय वाटलं, तू एक बाजी मारलीस म्हणून, पण एक बाजी मारलीस म्हणून काय झालं, इथून पुढे मीच आहे, असं त्याला खडसवत असतो. तर राया फक्त त्याच्याकडे लक्ष देऊन पाहत असतो. हा किती नीच वृत्तीचा माणूस आहे असा तो फक्त विचार करत असतो, पण आता जे चाललं आहे त्यामध्ये तो समाधान असतो. तर मंजिरी बोलते, त्याच्याशी काय बोलतेस तू, माझ्याशी बोल, माझ्याशी काय म्हणतोस तू? हे बघ तुझं ना, तुला काय वाटलं, तू जिंकलास म्हणून, नियतीने एक तुला चान्स दिला होता, त्यामध्ये तू काहीच करू शकला नाहीस आणि तुला काय वाटतं तू हे जग चालवतोस, पण एक लक्षात ठेव, इथे ना तुझ्यावरती पण कोणीतरी आहे आणि तो हे सगळं पाहत आहे आणि जो खरा आहे त्याच्या पाठीमागं देव नक्कीच उभा असतो. त्यामुळे तुझ्यासारख्या माणसाची काही गरज नाही आम्हाला. तू जो आईचा सौदा करतो तो ना कुठल्या आईचा होऊ शकत नाही, असं बोलत असतो. आणि इकडे जय तिच्याकडे अक्षरशः रागाने पाहत असतो. त्याला असं वाटत असतं ही खूप शानी झाली का काय, असं तो विचार करत असतो. तर ती बोलते, हे बघ तुला काय वाटतं, तू इथला करता धरता आहेस, करता धरता तर तो वर देव आहे, तो वरती बसला आहे आणि तो वरून सगळं पाहत आहे की कोण कसा वागतो, कोण कसा वागत नाही. त्यामुळे फासे हे पलटतात हे लक्षात ठेव, दिवस हे बदलत असतात हे लक्षात ठेव आणि देव कधीही चांगल्या व्यक्तीचं वाईट करत नाही हेही लक्षात ठेव. ज्यावेळी तू तुझ्या आईला मदत करायला नकार देतोस त्यावेळी तू काय लायकीचा मुलगा आहेस, किती नालायक माणूस आहे ते ठरलं आहे. त्यामुळे तू इथून निघून जा आणि आम्ही पाहू इथून पुढे आईला कशी बरी करायची, अशी मंजिरी बोलत असते.
इकडे रायाला तिचा खूप राग आलेला असतो. त्याला असं वाटत असतं आता ह्यांच्याकडून गेली आहे बाजू, त्यामुळे मला बोलून दाखवत आहे असं तिच्या मनात येत असतं. आणि मंजिरी खूप रागामध्ये त्याला खूप खूप बोलत असते. तिचा राग इतका आलेला असतो की ज्यानं ते 2 दिवसामध्ये केलं आहे, त्याच्या पाया पडायला लागला आहे, ते सगळं तिच्या आतमध्ये साठून राहिलेलं असतं. आणि त्याला खूप म्हणजे खूप बडबडत असते. तू स्वतःला शामात समजतोस ना, आता इथून पुढे आम्हाला तुझी गरज नाही आईच्या मदतीसाठी, असे ती बोलत असते. आणि इकडे राया ते फक्त शांतपणे ऐकत असतो आणि हा जय तिच्याकडे फक्त रागाने बघत असतो. त्यानंतर तो काही तर तिला बोलतो, तेवढ्यातच तो बोलतो, जय बोलतो, माझ्या मिस फायरशी असल्या भाषेमध्ये तो बोलायचं नाही असं, तू इथून निघून जा. आणि असं त्याचा गळा धरून त्याला बडबडत असतो, तुझ्यासारखा नीच, नालायक, धूर्त, कपटी, मूर्ख, इतक्या वाईट वाईट त्याला शिवाय देतो, इतकं वाईट वाईट बोलतो की तुझं काही तर गरज नाही, तुझ्यासारखा माणूसच असू शकत नाही, निदान तुझ्यासारखा मुलगाच असू शकत नाही, तू माझ्या आईचा काय, तू कुठल्याही आईचा मुलगा होण्याच्या लायकीचाच नाही, असं त्याला बोलत असतो. आणि जय फक्त त्याच्याकडे रागानं बघत असतो. जय म्हणतो, तुला काय वाटलं आजचा दिवस तुझा आहे? हो, आजचा दिवस तुझा असेल, पण उद्याचा दिवस नक्कीच माझा आहे, कारण की गोष्टी ह्या फिरत असतात, असं तो बोलत असतो रायाला. तर राया बोलते, चल जा इथून, तुझी मला गरज नाही, लक्षात ठेव. आणि असल्या नालायक माणसाची माझ्या आईला सुद्धा गरज नाही. मी माझ्या आईची काळजी घेऊ शकतो, एकटा घेऊ शकतो, माझ्या प्रेमाने मी तिला बराही करू शकतो, त्यामुळे तू इथे असायची काही गरज नाही. आणि इथून पुढे माझं मी पाहीन की आईला ब्लड कुठून द्यायचं कुठून नाही, तुझ्या रक्ताचीही मला गरज नाही, असं तो त्याला बोलत असतो. जय मात्र त्याच्यावरती डापरत असतो, त्याला बोलत असतो, शहाणपणा करू नकोस तू, मी सांगतो तेच तू ऐक. तर राया बोलतो, बघ इथून ना तू जाऊ शकतोस, आणि इथे मला काही दंगा करायचं नाही, हे हॉस्पिटल आहे, इथे मारामारी करायची नाही, तू आता निघून जा. मंजिरी खूप रागात असते. तिला असं वाटत असतं ह्या नीच माणसाला असंच व्हायला पाहिजे, असं ती मनामध्ये विचार करत असते. पण जयचा मात्र तो राग कमी झाला नसतो प्रेक्षक, तो ना उलटाच रायाला बोलत असतो, म्हणत असतो, तुला काय वाटलं आज हा माणूस देईल, 8 दिवसांनी पण हा माणूस देईलच, ह्याची गॅरंटी आहे का तुला? राया मात्र फुल कॉन्फिडन्समध्ये असतो. त्याला बोलतो, तू इथून निघून जा, आम्हाला तुझी गरज नाही. त्यानंतर हॉस्पिटलमधून ते घरी येतात. आणि घरी आल्यानंतर पाहतात काय, तर सगळे शांत बसलेले असतात. पण मंजिरीच्या लक्षात येतं की शांतनू दादा घरात नाही आहे. मग ती बोलते, कुठं गेलं आहे जिजी, शांतनू दादा दिसत नाही घरामध्ये, त्याच्या रूममध्ये आहे का? तर जिजी बोलतात, नाही तो रूममध्ये, त्याच्या रूमलाही बाहेरून दार लावलेला आहे, तो कुठं गेला आहे, काही सांगितलं नाही, काही बोलला नाही, तुम्हाला माहिती नाही का? ते नानांनाही विचारत असते. तर मंजिरी बोलते, असेल कुठे तर भाऊ, पण आपल्याला त्याला शोधला पाहिजे, मला काहीतरी असं वाईट वाटते की दादा कुठं गेला आहे, काय त्यानं सांगितलं नाही, काय नाही, अशी ती रायाला बोलत असते. रायाला बोलते, आपल्याला दादाला शोधावं लागेल, कारण की दादा काहीतरी अडचणीमध्ये असू शकतो, असे ती बोलत असते. तेवढ्यातच दारामध्ये शंतनू आलेला असतो. शंतनूच्या कपाळावरती तोंडावरती पूर्णपणे जखमा असतात. असं वाटतं त्याला कोणी तर खूप मारलं आहे. पण सगळे शांत होतात आणि त्याच्याकडे फक्त पाहत राहतात. जिजीलाही वाटतं काय झालं आहे शंतनू, शंतनू याच्या हाक मारत असते, पण तो काहीही बोलत नाही, सगळ्यांच्याकडे फक्त बघत राहतो. आणि तो शांतपणे त्याच्या रूममध्ये जातो. जेव्हा तो रूममध्ये जात असतो तेव्हा त्याच्या डोळ्यामध्ये पाणी असतं आणि खूप त्याला त्रास झाला आहे, खूप त्याला लागला आहे असं वाटत असतं. राया मात्र मनातल्या मनात विचार करतो, हे सगळं निकीनं केलं असेल ना, आणि जर निकीनं केलं असेल आता तिची काही खैर नाही, असं तो मनातल्या मनात बोलत असतो. इकडे जिजींना आणि बाकीच्या घरच्या लोकांना खूप वाईट वाटत असतं की शंतनूला एवढं कुणी मारलं असेल, असे ते मनामध्ये विचार करत असतात. आणि पुढील भागामध्ये तर आपण पाहतो एवढा इंटरेस्टिंग स्टोरी आहे की हे दोघे निकीच्या घरी गेलेले असतात आणि निकीच्या घरी काहीतरी एव्हिडन्स शोधण्याचा प्रयत्न करत असतात. आणि त्याला काहीतरी कागद सापडल्यानंतर तो बोलतो, मिस फायर, दादा आपल्याला नागपूरला घेऊन जाणार होता ना तुम्हाला? तर तो बोलते, हो. तेवढ्यातच निकी घरामध्ये आलेली दाखवली आहे आणि निकीला समजलं असतं की या घरामध्ये मंजिरी आणि राया दोघे आले आहेत काही तर शोधण्यासाठी. आणि तिचा आवाज आल्यानंतर हे दोघं एका कपाटामागे लपून बसलेले असतात, कारण की त्यांना निकीसमोर यायचं नसतं, आपण कशासाठी आलो ते दाखवायचं नसतं. आणि जेव्हा ते घरातून बाहेर पडत असतात तेव्हाच रायाची नजर एका टेबलवरती जाते आणि त्या टेबलवरती ना खूप सारे टॅबलेट्स असतात आणि तो विचार करत असतो, ह्या टॅबलेट कशासाठी निकीच्या घरी असतील. हा एपिसोड इथेच संपतो.